एक काळ होता की गरीब मुलं मुली शिक्षण घेत होती. त्यावेळी त्यांना शिक्षणास बंदी होती. शिक्षण घेतल्यास कानात शिसे ओतण्यात येईल अशी शिक्षा होती. तरीही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आदी पुरोगामी महापुरुषांनी शिक्षणासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर भारतीय संविधानात शिक्षणाची सक्ती केली आणि शिक्षण हे प्रत्येकासाठी खुले करून दिले. कानात शिसे ओतणारी संस्कृती पुन्हा एकदा वर येऊ पाहत आहे काय, असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. गरीब मुलं शिकू नयेत यासाठी इथली राजकारणी प्रयत्न करत आहेत. भारतीय संविधानात शिक्षण देणे हक्काचे आहे, तर हे शिक्षणच कसं बंद करायचं यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शिक्षकांनी शाळेत राहू नये अशीच व्यवस्था केलेली आहे. शिक्षकांनी विविध सर्वेक्षण करावे, यासह शाळा सोडून बाहेरची कामे दिली जात आहेत. कारण शाळेत शिक्षक राहिला तर विद्यार्थी शिकतील आणि विद्यार्थी शिकले तर आपल्याला शहाणपण सांगतील याची भीती राजकारणी यांना वाटत आहे. म्हणूनच ते शिक्षक शाळेत राहणार नाही याची काटेकोर दक्षता घेत आहेत. शिक्षकांचे विविध प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत सर्वजण नापास झालेले आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शिक्षक शिक्षिका आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत. जुनी पेन्शन लागू करा यासह त्यांची बाहेरची कामे थांबवा अशा विविध मागण्या करत हे शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे विनंती करत आहेत. कित्येक वर्ष संसार केल्यानंतर पुन्हा एकदा नवरा बायकोने एकमेकाला पसंत आहे का विचारायचं आणि पसंत नसेल तर संसार सोडायचा, अशी अवस्था म्हणजे शिक्षकांना लागू केलेली TET परीक्षा होय. BEd DEd पूर्ण करून यायचं, मुलांना शिकवायचं. मुलं अनेक अधिकारी झालेत. यासह शिक्षकांनी कित्येक वर्ष शिक्षणासाठी घालवले. त्यांना परत तुम्ही शिक्षणासाठी योग्य आहे का असं म्हणायचं आणि TET सारखी परीक्षा सक्ती करायची. हे करायचं म्हणायचं असा प्रश्न अनेक शिक्षक शिक्षिकांना पडलेला आहे. कॉपी करणारा विद्यार्थी टवाळखोर असतो. त्याला वटणीवर आणण्याचे काम शिक्षक करत असतो. पण ही टवाळखोर मुलं पुढं विविध राजकारणाचा दबाव आणत पुढे गेली तर ती टवाळखोर पोरं काय करतात याचे उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण त्यांना शासन चालवता येत असतं तर शिक्षक आज रस्त्यावर दिसले नसते. राज्य शासन स्थापन करायचं असलं तर ते बहुमतानं सरकार आणावं लागतं. दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार फोडायचे नसतात. हे आमदार खासदार फोडणं म्हणजे राज्य शासन स्थापन करत असताना कॉपी करून पास झाल्यातलाच प्रकार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. प्रशांत चोयेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर.